ही घटना आहे वैष्णवी हगवणे हिची. वैष्णवी शशांक हगवणे वयवर्ष 23 वर्षीय, विवाहतेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुम्ही सर्वजण मला ओळखायलाच लागला असालच. मी वैष्णवी बोलते. हो, मीच वैष्णवी, जिने आपल्या लहान बाळाला सोडून आत्महत्या केली. माझं बाळ अवघं 9 महिन्यांचं आहे. पण मी खरंच आत्महत्या केली का, की मला आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त केलं? आज मी तुम्हाला सर्व जीवनाचा प्रवास सांगणार आहे. मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर आता मात्र हळूहळू प्रेमामध्ये होऊ लागलं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस, त्यामुळे रुबाबदारपणा. मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले. माझे वडील अनिल साहेबराव कसपटे, आम्ही तसे श्रीमंत, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी. माझ्या वडिलांचा माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं, तेव्हा त्यांनी ह्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. त्यांचे स्पष्टपणे म्हणणे होते की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही, असे मला वाटते. म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं, तसंच काहीतरी माझ्यासोबत सुद्धा घडत होते. मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडीच झाली होती. मला माझ्या आयुष्यामध्ये शशांकशिवाय काहीच दिसत नव्हतं. माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली. तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला. जेव्हा माझ्या वडिलांना कळले, तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराची अब्रू जाऊ नये म्हणून त्यांनी माझे शशांक हगवणे सोबत लग्न लावून देण्याचे ठरवले. 24 एप्रिल 2021ला आमचा विवाह संपन्न झाला. आमचे लग्न पूर्णपणे ठरलेल्या वेळेत पार पडले. लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती, ती ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. 51 तोळे सोने, फर्निचरसारखी महागडी गाडी, चांदीची भांडी आणि सोबत सुसगावमधील सनी वॉर्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं. माझ्या आनंदासाठी माझे आई वडील सारं काही करत होते. पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासऱ्यांनी भांडण काढलं. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांची माफी मागितली, तेही कारण नसताना. पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं. दिवसामागून दिवस जात होते. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौरी आण असे मला सांगितले. सासूबाईंची ही मागणी जेव्हा आईला म्हणाली, आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात, मग चांदीच्या कशाला? पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला होता. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या. खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत, या समाजात आमची प्रतिष्ठा, मान, सन्मान आहे. मोठमोठी लोक लग्नाला येतील, त्यामुळे लग्न चांगलंच झालं पाहिजे. हुंडा जास्त मिळायला पाहिजे. लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळायला पाहिजे. मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धुमधडाक्यात लग्न व्हायला हो. कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं, परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं. आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या सर्व अटी मान्य करत होते. एकामागोमाग एक अटी सासरच्या लोकांच्या वाढतच चालल्या होत्या. सर्व अटी माझे वडील मान्य करत होते, परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता. या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी नणंद करिश्मा. ती तर नणंद या नावाला जणू काळीमाच आहे. तिला तिच्या वहिनी चांगलं राहिलेलं पटत नव्हतं. ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायचं काम करत होती. जर माझ्यासोबत माझी सासू चांगले बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे, ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे. पण ती देखील एक मुलगी आहे हे मात्र ती कदाचित विसरत होती. एक स्त्रीच शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे. करिश्मा माझी नणंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक छळ करायची. करिश्मासारखी नणंद कधीच कोणाला भेटू नये अशी मी प्रार्थना देवाकडे सतत करत असते. आता शशांकच्या मागण्या सतत माझ्या वडिलांकडे वाढतच चालल्या होत्या. तो कधी ₹1,00,000 तर कधी ₹2,00,000 असा सतत माझ्या मागे लागत असे. तर कधी बाहेर ब्रँडेड वॉचेस, घड्याळ,
गॉगल तर कधी 2 लाखांचं फोन. त्याच्या मागण्या हळूहळू आता वाढत होत्या. पण माझ्यासाठी आई वडील त्या सर्व इच्छा पूर्ण करत होते. सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती. मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते. ते लोक मला त्रास देतात असं मी म्हणू लागले होते. माझ्या मामाला मी एकदा सांगितलं, मामा शशांक सोबतचा माझा निर्णय चुकीचा होता. पण आता काहीही हातात राहिलं नाही. एकतर मी प्रेमविवाह केला होता, त्यात सासरची माणसं मला असा त्रास देत होती. काय करावं हे मलाच कळत नव्हतं. त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष झाले. मला दिवस गेले. मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली. परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावर त्याच्या बहिणीचं ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही असं तो म्हणू लागला. आता मात्र मला काय करावं ते समजेना. आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो, तोच नवरा आपल्याला चारित्र्यावरती संशय घेत आहे. या गोष्टीचा मला खूप धक्का बसला. गरोदरपणामध्ये माझी नणंद आणि माझी सासू माझ्या तोंडावर थुंकत असत. खूप विचार करून मी त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही असे माझ्या आई वडिलांना सांगितले गेले. मी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं. मी आता परत जाणार नाही. परंतु मी गरोदर होती. माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल. आपली सगळी अब्रू धुळीला नक्कीच मिळेल. भाऊ बंधुकींमध्ये प्रतिष्ठा कमी होईल. आपल्या मुलीचं पुढे कसं होईल म्हणून वडिलांनी मला समजावलं. आता तू गरोदर आहेस, बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस. शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले. माझ्या सासू, ननंद आणि नवऱ्याचे पाय पकडले. माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या, तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले. त्यांची फी मागितली. परत धुमधडाक्यात डोहाळे जेवण झालं. त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. 9 महिन्यानंतर मी एका गोंधळशा छोट्याशा मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण खूप छान गेलं. सासू लाड करायला लागली. लगेचच सासूचे कान माझी नणंद भरू लागले. इतके लाड करून तिला डोक्यावर बसवू नका असे म्हणायला लागली. मी सगळ्यांचा त्रास सहन करत होती. माझ्या घरात 3 मोलकरीण होत्या, तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे. एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवावीशी मला वाटते, ती म्हणजे 1 वर्ष माझ्या जावेसोबत बोलून दिलं नव्हतं. माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असे शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवले होते आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोलली नव्हती. आता मी मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले. माझ्या सारखाच त्रास या लोकांनी तिला दिला होता. ती आता पोलिसांना सांगते आहे. तिला देखील माझ्या सासऱ्याने असेच त्रास दिला होता. एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती. तिने ह्या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. आसपास मिटवून घ्या असे सांगून परत पाठवण्यात आले. म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले. या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत असे, शिवाय मारहाणी देखील करत असे. तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे. माझे वडील सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेल ते मला देत असत. त्यांची फक्त एकच इच्छा होती, ती आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा. पाहायचा हळूहळू माझं बाळ 6 महिन्यांचं झालं. पण माझा हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता. बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते. आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही सुरळीत होईल ही एकच आशा मनाशी बाळगून होते. बाळाकडे पाहून मी जगत होते. माझं सगळं जग माझं बाळ होतं. परंतु माझी नणंद सासू मला खूप त्रास देत होते. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील देत होता. चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता. मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितले
होते. मला आता तिथे राहायचं नाही. त्यांनाही माझी होणारे हाल दिसत होते. त्यामुळे त्यांनी देखील आपण या काहीतरी मार्ग काढू असे मला म्हणत होते. पण त्याचवेळी शशांकने माझ्या वडिलांना 2 कोटी रुपये द्या, मला प्लॉट घ्यायचा आहे असे सांगितले. तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले. शशांक तिथून रागातच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला. मला रोज मारू लागला. मला रडू येत होतं. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप मोठी ती चुकी केली हे सांगत होते. जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवरती मी लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हाल नसते असे मला सारखे वाटत होते. म्हणत होती मोठ्यांचा ऐकून दुसरीकडे लग्न केलं. माझ्या चुलत भावाचे लग्न होतं तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती. तो दिवस माझ्यासाठी जणू काळच होता. आयुष्यात माझ्या एक काळा दिवसच बनून आला होता. आज माझ्या आयुष्याचा कदाचित मी शेवट करणार होते. मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांना कळविण्यात आले. माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते. माझी आईवडील, नातेवाईक तसेच दवाखान्यात आले. पण मी मात्र तिथे शांत पडलेले होते. माझ्या तब्येतीविषयी आईवडिलांनी डॉक्टरांकडे विचारणा केली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितले ते ऐकून ते कोसळले. कारण आता वातावरण शांत झालेलं होतं. माझा शेवटचा श्वास आता कायमचाच थांबलेला होता. तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेल्या खुणा दिसल्या, जखमा दिसल्या, डोक्याला मारलेले दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा खून केला चा आरोप माझ्या वडिलांनी लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला. बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळफास झालेला नसून फास न झालेला होता. माझ्या मृतदेहावरती धारदार वस्तूने वार केलेल्या खुणा दिसत होत्या. जखमा देखील दिसत होत्या. सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्यांची चौकशी पोलिसांनी माझी नणंद, सासू, नवरा यांना अटक केली. परंतु माझे सासरे फरार झाले होते. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली आहे. या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेरची मी देवाकडे गेली. परंतु माझं 9 महिन्यांचं बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं. परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करू दिला. तिला समजावले, नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला. त्यांनी जे मागितले ते आम्ही त्यांना वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं. परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडेच राहावा, त्याचा सांभाळ आम्ही करू असे रडून रडून माझे वडील म्हणत आहेत. माझे बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता. माझ्या मृत्यूनंतर माझे 9 महिन्यांचं बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते, जे आता सुखरूपपणे माझ्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले आहे. आपली लोकच जणू आपल्याकडे लेक परत येत आहे असा आनंद आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कोणती आई अशी आहे की जी आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल? सासरची माणसंही वयाला असताना बाळाला त्यांच्याकडे सोपवून स्वतः हे जग सोडून जाईल का? माझ्या जाऊबाईंनी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या आज सुरक्षित आहेत. त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या. पण माझ्याकडे तर हा पर्यायच नव्हता. माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आईवडिलांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता. आज जर तो माझ्या बाजूने असता तर मी ही आज माझ्या मुलासोबत असते. त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. परंतु त्यांना शिक्षा होईल की नेहमीप्रमाणे ही केसी दाबली जाईल? आजच्या विज्ञान युगातील हुंडा मुलीचा जीव घेतो, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल? तुम्हाला काय वाटतं की वैष्णवीच्या गुन्हेगारांना शिक्षा भेटेल का? आज माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये मला असे वाटत आहे. मला एकच सांगावसे वाटते की मुलींनी आपल्या आईवडिलांचे म्हणणे मांडले पाहिजे, कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही. आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमवावा लागला, तेही माझ्या तहानुल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून. पैसेवाला जावई भेटला म्हणून बाप सर्व
ला सांगत, पण 1 वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य कधीच पाहिलं नाही. काय दिसतच नव्हता आनंद तो माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरती. कटू आहे पण सत्य आहे. मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसेवाला आहे, म्हणून तो तिला सुखात ठेवेल असे आपण जे समजतो ते मात्र माझ्या या प्रकारामुळे तुम्हाला आता कळलेच असेल की किती चुकीचे आहे. मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील, पण मात्र मनाने श्रीमंत असावीत, तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होत असतो. ही गोष्ट आता मला कळली आहे. ती तुमची मुलगी वैष्णवी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला वैष्णवी हगवणे हिच्याबद्दल काय वाटतं, की तिने आत्महत्या केली असेल की तिला कोणी तिची हत्या केली असेल? तुम्हाला वैष्णवीबद्दलचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडा. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.